छत्रपती ताराराणींचा हा कोल्हापूर जिल्हा, ह्या जिल्ह्यातील एक आमदार ह्या राज्याचे आरोग्यमंत्री आहेत, ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि त्याच जिल्ह्यात स्त्रीभ्रूण हत्या होत आहेत, खून होत आहेत. वर्षानुवर्षे ह्या प्रक्रिया चालू असताना कुठंतरी हे कमी पडतायत का? ह्यांनी जे काम करायला पाहिजे की कायदे कडक करायला पाहिजे विधान भवनामध्ये, ते न केल्यामुळं अशी मोकाट लोक सुटले आहेत की 40-40, 50-50 एक केसला घेऊन दिवसा ढवळ्या आपल्या बहिणीला मारतायत, आईला मारतायत, आपल्या बहिणीला मारतायत. भविष्यात जर असंच सुरू राहिलं तर आपल्याला आई म्हणता येणार नाही कुणाला, किंवा ताई म्हणता येणार नाही, किंवा बहीण आपल्याला राखी बांधायला सुद्धा मिळणार नाही, अशी परिस्थिती झालेली आहे कोल्हापुरात. तर कोल्हापुरात असं असेल तर महाराष्ट्रात काय असेल परिस्थिती? त्यामुळं अशा लोकांना तात्पुरती कारवाई न करता त्यांना मोका लावणं गरजेचं आहे. संघटित गुन्हेगारीच्या नावाखाली त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, तरच असे विषय थांबतील. बरं, हे मशीन येत आहेत कुठनं? हे मशीन आल्यानंतर त्या गोळ्या येत आहेत कुठनं? हे शेवटपर्यंत खोलवर तपास का होत नाही? आता सध्याचे विद्यमान जिल्हा पोलीस प्रमुख आहेत, त्यांचं खरोखर त्यांच्या टीमचा आणि विशेषतः त्या महिला अधिकारी कौतुक करीन की शेवटपर्यंत बऱ्यापैकी तपास त्यांनी आणलाय. आता राहायला गोळ्या कोण देते आणि मशीन कुठने येत आहेत, असेंबल करतायत, ह्यांचा पावामळ केला पाहिजे. वरिष्ठ अधिकारी सांगितले आम्हाला की कोणत्या आम्ही कुणालाही माफ करणार नाही आणि जर काय माहिती पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा आम्हाला सहकार्य करा. भविष्यामध्ये आम्हाला माहिती आहे कायदा हातात घ्यायची आम्हाला सवय नाही आहे, परंतु जर का अशा आम्हाला परत जर गुन्हे घडले इथं आणि आमच्या बहिणीला, आमच्या मातेची हत्या जर झाली तर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व कार्यकर्ते कायदा हातात घेतील आणि ते त्यांना फोडतील आणि ते दवाखाने फोडतील. ह्या परिस्थितीमुळे आता ही मानसिकता तयार झालेली आहे. कोणत्या परिस्थितीत स्त्रीभ्रूण हत्या थांबली पाहिजे. प्रकाश आंबेडकर साहेबांना विनंती करेन, साहेब कायदे कडक करा आणि कोणत्या परिस्थितीमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने कायदे कडक करणं गरजेचं आहे, तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं होतं, कुठेतरी विसर पडला असेल, भविष्यामध्ये पुन्हा घडणार नाही. या बाबतीत तुमचं आरोग्य खात्याचं अपयश आहे आणि तुमचं सुद्धा एक आरोग्य मंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून तुमचं सुद्धा अपयश आहे. ह्या प्रकरणामध्ये असं स्पष्ट आमचं मत आहे. फार मोठं अपयश आहे. जी व्यक्ती वारंवार गुन्हे करते ती गुन्हे ह्यांना माहीत नाहीत की आम्हाला समजते, पत्रकार बंधूंना समजते, पोलिसांना समजते, मग त्या भागातील आमदार असून ते खासदार असतील त्यांना काय समजत नाही. म्हणून मग सांगितलं की पालकमंत्र्यांचं, आरोग्य मंत्र्यांचं अपयश आहे. ह्यात ते अपयश धुवून काढायचं असेल तर कायदे कडक करा आणि भविष्यामध्ये एका सुद्धा स्त्रीभ्रूण हत्या होणार नाही याची काळजी घ्या, अशी त्याला विनंती करेन.